महिलांची अवहेलना करणाऱ्या एसटी प्रशासनाचा, महिलांची अवहेलना करणाऱ्या एसटी प्रशासनाचा अजून एका माणसाने केलं आया बहिणीची आपण वेगळी टाकली काय झालंय यांना जामीन होतात ना याचा धीर चेपलाय म्हणून धीर चेपलाय आणि त्या कर्मचाऱ्याला एसटी एवढं करून पण आपण बाहेर पडणार आहोत. सुद्धा डीसी आम्हाला बोलवलं, आमचे काही प्रश्न होते मॅडम अशी आम्हाला डेपो नको, आम्हाला एसटी डेपो नको मॅडम, आम्हाला एसटी डेपो नको, अशी माणसाचे नको बंद करून टाकू. मॅडम 2 दिवसापूर्वी पण तुम्ही आम्हाला माहिती दिली पाहिजे कुठच्या एसटी कर्मचाऱ्याने परत असा प्रकार केलाय. एका महिलेचा आजार असताना ह्यात महिला बोलली असते हे असा मानसिक असं तुम्ही कुठे बसणार अधिकारी पाहिजे होता. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय, जिजाऊंच्या महाराष्ट्रात राहतोय, अशा महिलांनी राजीनामा द्यायला पाहिजे. अशा मूर्ख माणसाचं कामाला असेल तर कायम जनतेचा आणि या ठिकाणी दापोलीकरांचा वावर असतो. अनेक दिवसापासून या ठिकाणी जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून वारंवार महिलांच्या विनयभंगाचे प्रकार दापोलीमध्ये चालू आहेत. केंद्रे नावाचा जो कर्मचारी या एसटी डेपोचा आहे त्यांनी आजपर्यंत 4 ते 5 वेळा या ठिकाणी महिला या ठिकाणी विद्यार्थिनींचा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, महिलांची प्रवासामध्ये अवहेलना करण्याचा प्रयत्न केला. आम्ही वारंवार या डेपोमध्ये आलो, एसटी प्रशासनाला जाब विचारला आणि वारंवार त्याला त्या ठिकाणी सस्पेंड करण्याचं काम केलं. परत महिन्यांनी त्याला चालकाचा पुन्हा कंडक्टर बनवून त्याला त्या ठिकाणी रुजू करण्यात आलं. आता महिनाभरापूर्वी त्यांनी एका महिलेची त्या ठिकाणी विद्यार्थिनीचा विनयभंग केला. आम्ही त्यावेळेला आंदोलन पुकारलं, त्यावेळेला त्याच्यावरती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. परंतु दुर्दैव असं की महिलांची विद्यार्थिनीची अवहेलना करणाऱ्या मुलाला देखील कर्मचाऱ्याला देखील या ठिकाणी गुन्हेगाराला देखील या ठिकाणी त्याला जामीन मिळतो आणि जामीन मिळाल्यानंतर तोच कर्मचारी आज या ठिकाणी सस्पेंड असल्यामुळं दररोज येतो आणि डेपोमध्ये बसतोय. आमची एसटी प्रशासनाला त्यावेळीच मागणी होती की अशा कर्मचाऱ्याला या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे, टर्मिनेट केलं पाहिजे, परंतु एसटी प्रशासन त्याच्यावरती कालाडोळा करतंय. आमची आता माहिती अशी आहे की अजून एका कर्मचाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी असाच प्रकार केलाय. एसटीने काय आमच्या आया बहिणीवरती हात घालायचा या ठिकाणी विडा उचललाय काय? आमच्या आया बहिणी रस्त्यावरती आहेत काय? हा हे सहन करणार नाही. आम्ही एसटी प्रशासनाला आता सांगितलंय 24 तासात या कर्मचाऱ्याला आता जर तुम्ही टर्मिनेट केलं नाहीत, काय ठिकाणी कायमस्वरूपी रजा एक कामावरून काढलं नाही तर दापोली एसटी स्टँड वरती या ठिकाणी बलात्कारी एसटी स्टँड म्हणून या ठिकाणी बोर्ड लावू आणि आंदोलन छेडू असा तीव्र विरोध आम्ही या ठिकाणी त्यांना इशारा दिला.